न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सराईत आरोपी जगदीश अर्जुन मोरे वय वर्ष 38 व त्याचा साथीदार राहुल भाऊसाहेब मोगल वय वर्ष 35 या संशयित आरोपींना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 10,42,632 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे। संशयित आरोपी जगदीश अर्जुन मोरे याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती। जगदीश मोरे दिंडोरी, वणी, सटाणा, वडनेर, भैरव या पोलीस ठाण्यात 2014 ते 2025 पर्यंत 395, 379, 326 अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला भद्रकाली गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। 26 तारखेला अरमान रशीद राईन वय वर्ष 26 राहणार प्रेमनगर, उरई, जिल्हा जालौन, उत्तर प्रदेश, मुंबई येथून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप या गाडीला घेऊन जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ट्रक हाऊस द्वारका येथे तक्रारदार अरमान रशीद राईन यांना मी तुम्हाला 200 रुपये भाडे देतो, मला मालेगाव येथे सोडून द्या असं सांगितले व त्याला चाकू दाखवून वणीच्या एका परिसरात घेऊन गेला। तुला ठार मारून देईल अशी धमकी देऊन त्याच्याकडून महिंद्रा कंपनीची पिकअप बोलेरो, त्याचा मोबाईल व 1,000 रुपये रोख अशी रक्कम घेऊन आरोपी पसार झाला। या संदर्भात कोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। हा प्रकार द्वारका परिसरात घडला असल्याने याचा तपास भद्रकाली पोलिसांकडे आला। संशयित आरोपीवर 309 प्रमाणे गुन्हा दाखल होता। या गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 6 तासात तपास पूर्ण केला। सदरचा तपास पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। यात नाशिक पोलीस आयुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, श्रीनिवास देशमुख, विक्रम मोहिते, सत्यवान पवार, प्रसाद रणदिवे, नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ढेपणे, नारायण गवळी, धनंजय अस्ते, जावेद शेख, सय्यद या कर्मचाऱ्यांनी तपास पूर्ण करून आरोपीला जेरबंद केले। सध्या संशयित आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत। BBS न्यूज नेटवर्क, सतीश रुपवते, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुल एंड बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढवणारी आहे। यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे। ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते। पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली। त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी विश्वस्त यांनी वारी संबंधात सूचना अडचणी मांडल्या। पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊडस्पीकरवर बंदी असावी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, वाखरी मॉडेल, वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अँब्युलन्स सोबत कार्डियाक अँब्युलन्स, दर्शन पासची संख्या,
वॉटरप्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, वाखरी वारकरी तळ मॉडेल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी, रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी. राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयी सुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी तात्काळ बैठका घेऊन नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. किमान महत्त्वाच्या मानाच्या पालख्यांना सेवा राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपते तेव्हा पोलीस बंदोबस्तावेळी दुसऱ्या जिल्ह्याने अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी दिंडी पोलिसांविना राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे जातात. यामुळे या ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा असलेला ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील असेही त्यांनी सांगितले. वारी कालावधीमध्ये निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. पालखी मार्गातील त्या जिल्ह्यातील प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शिवाय हरित वारीने निसर्गाशी साधर्म्य राखण्यास मदत होत असल्याने याकडे गांभीर्याने पाहावे. रस्त्याची दुतर्फा देशी सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी वारकरी पालख्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या सोयी सुविधांबाबतची माहिती अध्यक्षा गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. यावेळी विविध पालखी संस्थांच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, साधू यांनी समस्या, सूचना मांडल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सिन्नर शहरात 25 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बस स्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभा असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले. आज कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली. यावेळी समवेत मुंबईचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिनेश महाजन, विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कल्याणी ढगे, आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, विभागीय स्थापत्य अधिकारी चैताली भुसारे, स्थानक प्रमुख सुरेश पवार आदी उपस्थित होते. बस स्थानकाच्या नुकसान झालेल्या भागाचे नवीन बांधकाम करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे. तसेच बस स्थानकाच्या छतावर पावसाचे पाणी साठणार नाही या दृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्तीत जास्त आउटलेटचा अंदाजपत्रकात समावेश करावा, अशा सूचना कृषी मंत्री कोकाटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चिसौका डॉक्टर योगिता विठ्ठल गोसावी, राहणार धांदरफळ व चिरंजीव डॉक्टर गणेश प्रसाद पांडुरंग गिरी हिंगोली यांच्या विवाह प्रसंगी पंकज लॉन समनापूर संगमनेर येथे धन्वंतरीची प्रतिमा भेट देताना तसेच श्री विठ्ठल रामभाऊ गोसावी, नायब तहसीलदार कोपरगाव व शांताराम रामभाऊ गोसावी, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन नवी मुंबई यांचा दत्तात्रय गोसावी, सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक सौ माधुरी सागर गोसावी यांना लग्नाच्या 7 वर्षांनंतर देवाच्या कृपेने पहिलीच कन्या प्राप्त झाली असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कन्येच्या जन्मानंतर 5व्या दिवशी 14 चौक वाडा सिन्नर येथील श्रीकृष्ण मंदिरात बिडा अवसर घालून तिला मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले. या प्रसंगी मंदिरातील पुजारी वर्ग, उपदेश बांधव तसेच भाविकांना पेढे व जिलेबीचे वाटप करण्यात आले. यानंतर बारागाव पिंपरी येथे घरी परतल्यानंतर अंगणात रांगोळी काढून फुलांचा सुंदर आरास सजवून फटाके फोडून आणि सर्वांना सोन पापडी वाटून कन्येचे जंगी स्वागत करण्यात आले. गोसावी कुटुंबाने ही कन्या देवाचे आशीर्वाद समजून तिच्या आगमनाचा आनंद साजरा केला. सध्या गावात या गोड बातमीची सर्वत्र चर्चा असून सर्वजण गोसावी कुटुंबाला शुभेच्छा देत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. स्वातंत्र्यसूर्य भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या 142व्या जयंतीचा सोहळा बुधवारी भगूर येथे अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला. मान्यवरांनी सावरकर जन्मस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. सावरकर जयंती उत्सव समितीने विविध उपक्रम केले. सकाळी 8 वाजता सावरकर स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे, मनोज कुंवर यांच्या हस्ते पूजा झाली. ग्रंथदिंडी मल्लखांब सकाळी 9ला गायकवाड गल्लीतून सावरकर ग्रंथदिंडीची विधिवत पूजा अभिनेते भाऊ कदम, आमदार संजय केळकर, जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे, शेखर बागडे यांच्या हस्ते झाली. या तिघांसह देवाली कंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे दिंडीत सहभागी झाले. गुलालवाडी व्यायामशाळेच्या पारंपरिक वेशातील पथकाने ढोल ताशांनी वातावरण दणाणून सोडले. चिमुरड्यांनी सादर केलेली चित्तथरारक मल्लखांबाची प्रात्यक्षिके, भजनी मंडळांनी केलेला रामकृष्ण हरीचा जयघोष, विनेकरी समाधान गायधनी यांनी धरलेला ताल, पिपाणी आणि संबळ वादनाच्या तालावंड नृत्यासह महिला पुरुषांच्या रंगलेल्या फुगड्या अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावर ही मिरवणूक पुढे सावरकर जन्मस्थळी मार्गस्थ झाली. यावेळी साहित्यिक गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, ग्रंथदिंडी संयोजक कवी रवींद्र मालुसकर, कवी रामचंद्र शिंदे, कवयित्री वैजयंती सिन्नरकर, कवी रवींद्र आहेर सहभागी झाले होते. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत कापसे, अभिनेते शरद पोंक्षे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदी उपस्थित होते. सावरकर यात्रेची सुरुवात आजपासून सावरकर राष्ट्र यात्रेची ऐतिहासिक सुरुवात भगूरमधून झाली. देशभरात जनजागृती आणि सावरकरांचे विचार पोहोचवण्यासाठी ही यात्रा 22 राज्यांमधून जाईल. ऐतिहासिक स्थळे, विद्यापीठे, युवक आणि सामाजिक संघटनांशी यात्रेतून संवाद साधला जाईल.
सावरकरांच्या जीवन कार्याची, योगदानाची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुणांना देणे हा यात्रेचा उद्देश आहे। दिल्लीमध्ये भव्य आदरांजली सभेने यात्रेचा समारोप होईल। देशभरातील विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि विद्यार्थी सहभागी होतील। सकाळी 8 वाजता स्मारकात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, विजयकुमार धुमाळ यांनी दीप प्रज्वलन व हार अर्पण करून शासकीय पूजा केली। व्यवस्थापक भूषण कापसे, आकाश नेहरे, खंडू रामगडे आदी उपस्थित होते। सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपनं सागरा प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला। दीपक दीक्षित, कारंजीकर, वृषाली घोलप, अनंत विजय, शंखनाथ ग्रुप यांनी गीते सादर केली। विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खैरनार, डॉक्टर मृत्युंजय कापसे, मंगेश खाडिलकर, जयेश हेमकल्याणी, प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते। भोसला मिलिटरी स्कूलच्या 50 विद्यार्थ्यांनी संचलन करत सावरकरांना मानवंदना दिली। नामको बँकेतर्फे चेअरमन हेमंत धात्रक यांच्या पुढाकाराने भगूर स्मारकास ॲक्वा फिल्टर देण्यात आले। बँकेचे सुभाष नहार, विश्राम दीक्षित, तिलकंठ भदाणे, व्यवस्थापक अश्विनी सुभेकर, एकनाथराव शेटे, रामसिंग बावरी, विक्रम सोनवणे आदी उपस्थित होते। दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकात सावरकरांना अभिवादन केले। नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही सावरकरांना अभिवादन केले। स्वातंत्र्यवीर सावरकर समूहातर्फे सावरकरांना योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। भगूर पालिकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी स्मारकात भेट देत सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। समूहाचे मनोज कुवर, गणेश राठोड, संतोष मोजाड, संभाजी देशमुख, आशिष वाघ, ओम देशमुख आदींसह देशभरातून सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते। अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे। या समितीच्या निमित्तानं आपल्या भगूरमध्ये आलेले पोलीस उपनिरीक्षक, महानिरीक्षक गवाळे साहेब, ज्येष्ठ अभिनेते भाऊसाहेब कदम, त्याचप्रमाणे आमदार संजय केळकर आणि या ठिकाणी आलेले सावरकर प्रेमी, आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या समितीला मागील 40 वर्षाचं जे गुणगान लागलेलं आहे त्या समितीच्या निमित्ताने आज इथे कार्यक्रम साजरा होत आहे। या समितीच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे मान्यवर येऊन गेले। खूप लोकांनी ओके घ्या, पटापट घ्या, पटापट वीरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भगूर या गावी, या गावामध्ये स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याची ज्योत गलित केली। या गावामध्ये आज मला येण्याचा योग आला। या ठिकाणचं नियोजन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मिरवणूक काढली होती आणि भगूर हे गाव जे आहे ते जगाच्या नकाशावर गेले। स्वातंत्र्यवीरांनी ज्या पद्धतीने पराकाष्ठा केली, स्वातंत्र्याकरता त्याग केला, तो अभूतपूर्व होता, अवर्णनीय होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या या जन्मस्थानी जयंतीच्या निमित्ताने ही सगळी ग्रामस्थ मंडळी, या ठिकाणचे सगळे अधिकारी हे अतिशय जोमाने, उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात। हा अतिशय उल्लेखनीय बाब आहे। या ठिकाणी पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या संबंधातल्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती होईल अशा प्रकारचं म्युझियम होण्याकरता देखील शासनाकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। 142व्या
जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्तीचं, त्यांच्या वाड्याचं दर्शन घेतलं. ज्या मातीमध्ये क्रांती रुजली अशा मातीचं दर्शन घ्यायचा योग आला. ज्या सावरकरांनी सागराला गवसणी घातली त्या सावरकरांच्या जयंतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी वर्षा देवी सुद्धा पावसाच्या रूपात या ठिकाणी आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं ते थोडीशी खंत वाटते, परंतु सावरकरांचा विचार, त्याची प्रेरणा, सावरकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाट्य, कला, कविता, साहित्य, भाषाशुद्धी, इतिहास संशोधन, साध्या शिपायांच्या बंडाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समर कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या 19व्या वर्षापासून जवळ 54व्या वर्षापर्यंत पूर्ण तारुण्य, जेल, स्थानबद्धता, विलायत्यात काढून सुद्धा क्रांतीची बीजे पेरली. स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हते, तर ते क्रांतिकारकांचे सुद्धा पण एक प्रकारचे अग्रसेनानी होते. इतर सर्व क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं स्फूर्ती मिळाली तर ती सावरकरांच्या मुळे आलेली मिळाली आहे, हे आपण सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा थोडा जरी वसा आणि वारसा आपण टिकू शकलो तर निश्चितच हे देश, हे राष्ट्र फार मोठं होईल. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगूरपुत्र तर आहेतच, पण ते आधी भारत पुत्र आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पहिल्यांदा मला खूप आनंद होतो की भुगूर या गावी मी आलो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गाव, आणि तो योग मला मंगेशजी यांनी दिला आणि कमिटी यांचे आभार की त्यांनी मला इथे बोलवलं. पावसामुळे माझं मनोरंजन लोकांचं करता आलं नाही मला, पण मला भुगूरच्या सर्व लहानापासून ते वयस्कर सर्व माणसांनी खूप प्रेम दिलं. कारण पावसामुळे मला इथे शो करायचा नाटकाचा, तो करता आला नाही. त्याबद्दल मी क्षमस्व. पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम नक्की नाटक करीन आणि मला असंच बोलवा हीच अपेक्षा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका निफाड तालुक्यातील आदरणीय नागरिक कैलासवासी निवृत्ती दामू पाटील बोराडे यांचे 26 मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पारंपरिक अंत्यविधीप्रमाणे अस्थि विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने स्मृती जपण्याचा एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला. गोशाळेच्या वतीने त्यांच्या अंत्यविधीसाठी गोवरीचा वापर करण्यात आला, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आलाय. त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता त्या अस्थींची रक्षा एकत्र करून सन्मानपूर्वक जमिनीत खड्डे करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण रक्षण आणि स्मृतीस्थळ संवर्धन यांचे प्रतीक ठरला. यावेळी कैलासवासी निवृत्ती दामू बोराडे यांचे बंधू दौलत दामू बोराडे, अर्जुन तात्या बोराडे, तुकाराम पाटील बोराडे, त्यांची मुले वाळू पाटील बोराडे, अनिल पाटील बोराडे, नंदराम पाटील बोराडे तसेच नातेवाईक सतीश महाले, तानाजी भुसारे, विठ्ठलराव व पंकज गांगुर्डे, विशाल, दत्तात्रय, विष्णुपंत, लुखा पाटील, सचिन, प्रकाश शरद, तानाजी बोराडे, निलेश पिंगळे, कृष्णा महाले तसेच काव्या व स्वरा बोराडे आदी उपस्थित होते. हा उपक्रम निसर्गाशी आपले ऋण फेडण्याचा एक सकारात्मक मार्ग ठरला असून अनेकांना प्रेरणा देणार आहे. अशा प्रकारचे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार समाजात नवा आदर्श निर्माण करत आहेत. कैलासवासी बोराडे यांना ही एक अनोखी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून चोरी करणाऱ्या चोरास 12 तासाच्या आत MIDC चिंचोळी पोलिसांनी अटक केली। या संदर्भात अधिक माहिती अशी की दिनांक 8 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आयमा हाऊस अंबड MIDC जवळ असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना गस्तीवर असणारे पोलीस महेश साळवे, मच्छिंद्र दिवे हे खबरेच्या माहितीवरून घटनास्थळी गेले, मात्र चोरांना सुगावा लागला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते तेथून पसार झाले। त्यानंतर बँकेचे मॅनेजर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली। या गुन्ह्यासंदर्भात भारतीय न्याय दंड संहिता 303-324 प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास चिंचोळी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांनी केला। संशयित आरोपी नितीन रामलाल पवार, वय वर्ष 29, राहणार जाधव संकुल अंबड, याला भुवनेश्वर पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप शेवाळे यांनी शिताफीने पकडले। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर करंडे, उपनिरीक्षक शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, समाधान चव्हाण, महेश साळवे, किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे, मच्छिंद्र दिवे, जितेश शिंदे, योगेश जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास साळुंके, आवेश शेख, संदीप खैरनार, अर्जुन कंदलकर, विजय सोनवणे आदींनी कारवाई केली। गुन्ह्याचा तपास चिंचोळा पोलीस करत आहेत। BBS न्यूज साठी 28/5/2025 रोजी MIDC तुंताळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला। माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले, परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रितसर गुन्हा नोंदवून घेतला। MIDC तुंताळे पोलीस चौकीचे प्रभारी PI मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचे कृत्य करणारा जो आरोपी आहे नितीन रामलाल पवार, राहणार जाधव संकुल अंबड नाशिक, याला 12 तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास अंबड तुंताळे MIDC चौकी येथे चालू आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सातपूर औद्योगिक वसाहतीतील कुमारा बिअर बारला 28 मे रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी ज्वलनशील रसायन टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली। या घटनेचा CCTV फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यामध्ये 3 युवक स्फोटक पदार्थ टाकून बारला आग लावताना स्पष्टपणे दिसून येत आहेत। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे। अज्ञात इसमांनी नेमकी ही आग कोणत्या कारणामुळे लावली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे। नाशिक शहरात अलीकडच्या काळात खून, दरोडे, चोरी, वाहने जाळणे, तोडफोड अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे। सातपूरमधील ही घटना म्हणजे वाढत्या गुन्हेगारीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे। त्यामुळे पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाआड जातील अशी अपेक्षा आहे।